नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी.इन न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. मित्रांनो, आता आपण बोपुडीमध्ये आहोत आणि बोपुडीत आपण माझ्या मागे बघताय स्वर्गीय चंद्रकांत छाजेड यांनी उभारलेला हा पेट्रोल पंप आहे. छाजेड पेट्रोल पंप या नावाने हा सगळीकडे प्रसिद्ध आहे. मात्र आता या ठिकाणी पोलीस आणि प्रशासन आलेलं आहे. त्याचप्रमाणे निवडणूक आयोगाचे काही लोक या ठिकाणी आहेत आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोकड आणि काही साहित्य आढळून आलेलं आहे. पोलिसांनी ते सगळे पैसे आणि साहित्य जप्त केलेलं आहे. त्यांचं काय म्हणणं आहे ते सुद्धा आपण आता बघणार आहोत. त्याचप्रमाणे या पेट्रोल पंपाचे जे चालक आहेत छाजेड परिवारातले एक व्यक्ती आपल्याशी बोलणार आहेत. त्यांचं काय म्हणणं आहे ते सुद्धा आता आपण बघणार आहोत. त्याचप्रमाणे या भागात या संदर्भातली जी तक्रार आहे ती तक्रार करणाऱ्यांचं सुद्धा म्हणणं आता आपण ऐकून घेणार आहोत. एक मिनिट. अर्थातच पोलीस जे आहेत ते त्यांच्या समोरच ही सगळी कारवाई केल्या गेली आहे. काही निवडणुकीचं साहित्य, इन्व्हलप आणि ही रोकड जवळपास 10 ते 12 लाख आणि त्यापेक्षाही जास्त ही रोकड दिसते आहे. आणि एकूणच ही कारवाई जी आहे त्यामुळं खळबळ उडालेली आहे. किती एकूण रोकड मिळालेली आहे आणि काय कारवाई चाललेली आहे आपण जाणून घेऊया. किती काय प्रॉब्लेम काय साहित्य मिळून आलंय, काय किती एकूण 11,42,240, 2,34,870 आणि साहित्य आढळून आले. काय साहित्यामध्ये साहित्यामध्ये झेंडे, हे DVC, पांढरे लिफाफे आणि ही एक मंडळाची चिठ्ठी. याचा पंचनामा आता केला आपण. अर्थातच ही एकूणच रक्कम जी आहे ती कशासाठी वापरली जाणार होती, ही लिफाफे कशासाठी होते, त्याचबरोबर हे सगळं जे कैद झालेलं आहे या DVR मध्ये CCTVच्या इथे स्लिपा जे दिल्या जातात त्याची देखील मशीन आपण इथे बघतोय. आणि पुण्यामध्ये अगदी हादरवून टाकणारी ही एकूणच घटना आहे. 11,42,240 आणि 2,34,870. काय झालं, सकाळपासून 8 वाजल्यापासून ही प्रोसिजर ह्यांची चालू आहे आणि हे म्हणतात आम्ही धनाढ्य आहोत, आमच्याकडे CM आहे, आमची सत्ता आहे, पोलीस आमचेच आहेत. दुपारचे व्हिडिओ सुद्धा तुम्हाला देते. महेश स्वामीच्या घराच्या पुढे ते जे पॅनलचं असतं ना ते लोकांना समजून सांगून रेड्डी अंकलच्या बूथला पॅनलचं हे लावून त्यांचा प्रचार चालू होता. प्रचार चालू होता. ते लावून प्रचार हे फक्त आयोगाने हे लक्ष दिलं पाहिजे. कारण काय होतं, हे धनाढ्य लोक आहेत ना, जे काम करणारी माणसं आहेत ना, त्यांना काळा काचा करून येतात जातात आणि विकत घेतात आणि हे लोक विकले जातात निवडणुकीच्या वेळेला. आणि मग जो करणारा माणूस आहे ना काम, तो तसाच कायमस्वरूपी तसाच मागे मागे राहतो. इथली कारवाई काय होती? इथली कारवाई सापडली ना, आता सगळं मिळेलच ना तुम्हाला. इथे मी आल्यानंतर चालू होतं, दुपारी 2 वेळा येऊन गेले तरी त्यांनी काय सांगितलं, आमचा पेट्रोल पंपाचा हिशोब. मला आत्ताही म्हणजे मला बोलायचं नाही कुणाविषयी, त्यांचा भाऊ येऊन म्हणतो वहिनी पेट्रोल पंपाची. मला तर वाटतं पेट्रोल पंपाची एवढी कॅश असेल तर मला 2-3 पेट्रोल पंप नक्कीच घेतले पाहिजे. कारण काय होतं, एवढी जर कॅश मिळत असेल ना तर असं वाटतं की अहो दुसरा पेट्रोल पंप आमचा व्यवसाय. या व्यवसायामध्ये आम्हाला कॅश हँडलिंग हा आमचा रोजचा रुटीनचा विषय आहे. तो आम्हाला रोजच हँडल करावा लागतो. 10-12 लाख रुपये सापडणे हे आमच्यासाठी काय कॅश हँडलिंग हा रोजचा प्रयत्न. आम्ही कुठल्याही प्रकार आम्ही मतदारासाठी ते वापरत नाही. तो आमचा बिझनेसचा पार्ट आहे. आणि हे सगळे राजकीय देशोपटी आमच्यावर झालेले आरोप आहेत. त्याच्यामुळे या कुठल्याही प्रक्रियेमध्ये आम्ही प्रशासनाला देखील पूर्ण सहकार्य केलं आहे. आमचा कुठलाही सदस्य उमेदवार कोणीही फॅमिलीचा एक सिंगल सदस्य देखील ऑफिसमध्ये नाही. जे काही चौकशी होईल त्याच्या आमची सत्य बाहेर येईल. आणि मला एक वाक्य नक्की सांगायला आवडेल की सत्य परेशान होऊ शकता है, पण पराजित. हे बाजूला व्हा सगळ्यांनी, थोडं सगळ्यांनी बाजूला व्हा. या ठिकाणी आपण बघतोय कॅश, त्याचप्रमाणे इतर साहित्य जे आहे या ठिकाणी आढळून आलेलं आहे. जे जप्त केलेलं आहे हे सर्व साहित्य घेऊन हे सगळे आता गाडीमध्ये लोड करतायत.
कॅश, त्याचप्रमाणे साहित्य यादी, या ठिकाणी पुणे महानगरपालिका ऑन इलेक्शन ड्युटीची QRT म्हणजे क्विक रिस्पॉन्स टीमची गाडी आता आपण या ठिकाणी बघतोय. त्या गाडीमध्ये सर्व रोकड रक्कम, त्याचप्रमाणे काही सापडलेल्या याद्या असतील, पाकिटं असतील, हे सर्व आता जमा केलेले आहेत आणि त्या या ठिकाणावरून आता घेऊन चाललेले आहेत. मित्रांनो, अशा प्रकारच्या बातम्यांना अपडेट तुम्ही आमच्या बातमी.इन या न्यूज चॅनलवर बघत राहणार आहात. आमचं बातमी.इन हे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.